सगळ्यांना राधे राधे आणि शुभ सकाळ. तर सुंदर अशी सकाळ, आंघोळ वगैरे झाली, पण पाऊस तर सारखा चालूच होता. पावसाला म्हणजे डायरेक्ट 12-1-1:30 नंतर उघडला पाऊस, तोपर्यंत पाऊसच चालू होता. आज आम्ही निघालो होतो हळदीच्या कार्यक्रमासाठी. तर चांदवडला होती म्हणजे हळद, तिकडंच निघालो होतो. पण वातावरण इतकं भारी होतं, आणि पावसाळ्यात मेन हेच राहतं का वातावरण खूप फ्रेश राहतं आणि त्याच्यात मन पण फ्रेश होतं. केसांची ट्रीटमेंट सांगू राहिली मला, कारण की काही दिवसांनी मी टकली या सफेद केस. खरंच लईच झाले ग. काहीतरी करावं लागेल, बोलावं लागेल काय. आता आम्ही आलो इथं लॉन्सवर, बाकीचं काय अजून कोणी आलं नाही. जातो मधी आणि लागतो कामाला. इथं आलो, भांडे काही नव्हते आमचे, पण असं नाही का म्हणजे आलो पुढं गेलो काहीतरी आणि गडबड काही झाली नाही. आलो आणि झारे आणि पळा म्हणजे कवचा तो घरीच टाकून आलो. आता देऊ राहिले ते म्हणजे ज्यांचा लॉन्स आहे ते मॅनेजर. तर अशी गडबड चालू आहे. वातावरण लय भारी आहे, तुम्हाला दाखवते मी. तर इथं हा आधीचाच पाक होता गुलाबजामचा, आणि तुम्ही बघू शकता किती खराब झाला आहे. मला तर पाहून जाय उलटीसारखं होत होतं, पण लोक आवडीनं लॉन्समधलं जेवण खात्या आणि म्हणतात की खूप छान होतं, खूप छान होतं. असे प्रत्येकाची चॉईस आहे, प्रत्येकाचं मत आहे. आमचे कारभारी रवा भाजत होते. लसूण भरून सोलून नेला होता, पण थोडा पाकडून घ्यायचा होता, आणि इथं मी पीठ लावून घेत होते. नेमकी तिथं विस्कर नव्हतं, म्हणजे ते आपण काय म्हणतो घरी पीठ कालवायचं ते नव्हतं, त्याच्यामुळे हातानेच कालवलं. हे बघा, ह्या आचारीबाई आहे आणि त्या आता आहे ना भांडी धुवत आहे. आम्ही त्यांचा गपचूप असा व्हिडिओ काढत आहे. त्यांना माहीत नाही आहे वाटतं आम्ही त्यांचा व्हिडिओ काढतोय असं. तो शैलेंद्र आहे, त्याला पाणी आणायला लावलं लहान लेकराला, आणि या इथं उभ्या आहे, बघू शकता. यांना जर तुम्हाला आचारी कामासाठी ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता. नंतर कढी करायला घेतली. भात आणि लापशी झाली होती, तर त्यामध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, आणि नंतर कढीपत्ता टाकला, कारण की कढीपत्ता नसला तर कढीला काय चव. तर कढीपत्ता टाकला, आणि नंतर आलं लसूणची पेस्ट पण टाकली. ती चांगली परतवून घ्यायची, म्हणजे एकदमच त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे आणि खरा फ्लेवर त्याच्यात. आणि आम्ही आज आमसुलाची कढी बनवणार होतो, ताकाची नव्हती बनवणार. त्याच्यामुळं मग आमसूल आधीच अर्धा-1 तास आधी भिजत टाकून दिलं होतं. ते आता हे सगळं नीट परतलं का मग त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे फोडणी परतत नाही आणि आमसुलाचा फ्लेवर पण छान येतो. तर आता आधी लाल तिखट, हळद हे टाकून घेतलं, टेस्ट छान येते आणि कलर पण छान दिसतो. तर आता आमसुलाचं पाणी पण टाकलं. त्यांनी म्हणजे आमसूल टाकलं का ते चांगलं परतवत राहायचं, म्हणजे आमसुलाचा फ्लेवर एकदम भारी येतो, म्हणजे वाटतं का आमसुलाचीच कढी असं. तर लई वेळ झालं माझं आमसूल बोलून. तर आता ही फोडणी मस्त परतवून घ्यायची, आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये, आणि उकळी आली का मग आपलं जे पीठ कालवलेलं आहे ते पीठ टाकून चांगली व्यवस्थित शिजू द्यायची, आणि मस्त अशी आमसुलाची कढी तयार होते. तर तुम्ही करून बघा घरी, कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. आणि
लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. आता आम्ही दोघी थोडं स्वयंपाक आवरत आहे आणि निघालो सिटी पाहायला. सिटी नाही म्हणजे प्यायला आम्ही रस प्यायला चालू खोटं बोलू. आम्ही नाही थोडं मला चक्कर मारून येऊ. रस पिऊन येणार आहे. म्हणजे भेटला तर तसं वातावरण तर रसाचं नाही, त्याच्यामुळे भेटतो का नाही ते नाही माहिती. भेटला ठीक, नाही भेटला तरी ठीक, कारण की प्यायचा नव्हता. पण चतुर्थी आहे, आता भूक लागली अजून 1-1.5 तासासाठी सोडण्यापेक्षा म्हटलं मग येऊ काहीतरी पाहून नाही खाऊ. भेटणार नाही तर मग काय फरसन बिरसन तरी घेऊन. तर हळदीचा कार्यक्रम काय अजून चालू नाही झाला. आता आम्हाला लागली भूक, वाजले 8. आता आम्ही घेतो जेवण करून. शैलेचं एकदा जेवण झालंय, आता तो परत दुसऱ्यांदा तर घेतो आम्ही जेवण करून. मस्त कढी भात आणि लापशी. लापशी नाही आवडत, पण कढी भात मस्त बेत. घरी आलो 11:30 वाजले होते आणि आरू मळ्यात होती. मळ्यातून तिला घेऊन आलं आणि तिला आठवलं का शाळेचा अभ्यास बाकी आहे, तर ती तेव्हा अभ्यास करायला लागली. आणि सकाळी आम्ही मठ भिजत टाकली होती, तर ते चुपसून दडपून ठेवायचे होते, म्हणजे काय मोड येतील असं. तर साडीच्या फडक्यात मी काढून ठेवलं. आणि हे आता मिस्टर म्हणजे आमचे कारभारी पातेल्यात टाकून ठेवून देत होते, म्हणजे दडपून ठेवले ना तर चांगले मोड येतं त्याला. तर हे पाणी होतं ते नेथरून घ्यायचं होतं. असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.